तर कसं काय यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी सौरव आपलं स्वागत करतो। माझ्या मागे तुम्ही जे बघत आहे हे यवतमाळचं डॅम, बेंबडा डॅम। याला सगळे लोक बेंबडा डॅम या नावाने ओळखतात आणि याचं मूळ नाव आहे बेंबडा प्रकल्प। तर आपण या व्हिडिओमध्ये बेंबडा प्रकल्प कशा पद्धतीचा आणि यवतमाळ पासून तुम्ही बेंबडा डॅम पर्यंत कशा पद्धतीने येऊ शकता हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बेंबडा डॅमची विशेषता, याचा पाण्याचा कोणाकोणाला लाभ मिळतो आणि बेंबडा डॅम कधी बनवण्यात आला, इतिहास सोबत पूर्ण एंटरटेनमेंट या व्लॉग व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। म्हणून व्हिडिओला पूर्ण पासोबतच माझ्या YouTube चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राइब करा। सोबतच यवतमाळ सिटी म्हणून माझं यवतमाळचं पेज सुद्धा आहे, तुम्ही त्याला फॉलो केलं का? नसेल केलं तर बघा इंस्टाग्रामवर जायचं, यवतमाळ सिटी सर्च करायचं आहे, माझं पेज येऊन जाईल, त्याला फॉलो करायचं आहे। कारण त्यामध्ये तुम्हाला रोजच यवतमाळच्या नवीन नवीन रील्स, अपडेट्स आणि न्यूज मिळत राहतील। सोबतच माझं सेकंड चॅनल सौरभ सुरुशी म्हणून सुद्धा तुम्हाला लिंक मिळून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये, त्याला सुद्धा सबस्क्राइब करणे मात्र विसरू नका। तर मित्र, स्टेट बँक चौकात 200 रुपयाचा पेट्रोल भरून आता आपण सरळ जाणार आहोत बेंबडा डॅमवर। मित्र, यवतमाळपासून बेंबडा डॅम जे आहे आपलं बाबुळगावच्या समोर लागते आणि तुम्हाला यवतमाळपासून हे 30 किलोमीटर दूर आहे। तर तुम्हाला पेट्रोल भरून जावं लागेल, कारण रोडवर तसे तुम्हाला पेट्रोल पंप लागून जाईल, पण भरून घ्या यवतमाळमध्ये। खडक सांगू का, आता हिच्या आतमधूनच आपण बेंबडा प्रकल्प म्हणजे इकडे बेंबडा डॅम आहे, आपण तिकडे जाणार आहे। इकडून सरळ आपण यवतमाळवरून आलेलो आहे आणि इकडे मित्र सरळ जातं धामणगावला आणि आता आपण जाणार आहे खडक सांगामधून आतमध्ये, जिथे आपल्याला बेंबडा डॅमवर। तर मित्र, खडक सावंग्यावरून आतमध्ये घुसल्यानंतर मित्र थोडंसं समोर आल्यावर तुम्हाला एक आहे ना टर्न लागेल। तुम्ही बघू शकता इकडे राईट हँड साईडला सुद्धा एक टर्न आहे आणि इकडेच एक लेफ्ट हँड साईडला सुद्धा टर्न आहे। तर मित्र, खडक सावंगावरून तुम्ही सरळ आले तर तुम्हाला लेफ्ट हँड म्हणजे डाव्या हातावर वळायचं आहे आणि इकडल्या साईडनं तुम्हाला बेंबडा प्रकल्पावर जाता येईल। इकडे मित्रावर रस्ता नाही आहे, ठीक आहे? तर तुम्हाला लेफ्ट हँड साईडला जायचं आहे। तर आता आपण आलो आहे बेंबडा प्रकल्पावर। तुम्ही बघू शकता इकडे गाड्या वगैरे लावण्याची सोय बनवलेली आहे। इकडे माझी बाईक तिकडे लावलेली आहे, काही लोकांनी इथे सुद्धा बाईक्स लावलेल्या आहे आणि आता आपण सरळ जाणार आहोत इथे वर, त्या साईडला आहे मित्र बेंबडा। तर मित्र, या पायऱ्यांच्या मागे म्हणजे पायऱ्या चढल्यावर वरतून आपल्याला दिसणारा बेंबडा प्रकल्प। पण त्याआधी जर तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल केले तर सर्वात आधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच माझं इंस्टाग्राम यवतमाळ सिटी या नावाने सुद्धा आहे, तर तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो नसेल केलं तर त्या पेजला सुद्धा फॉलो करा, कारण मी तिथे यवतमाळच्या न्यूज, रील्स आणि अपडेट्स देत असतो। तर जास्त वेळ न करता चला वळूया बेंबडा प्रकल्पाकडे। तर मित्र, बेंबडा डॅम म्हणजे बेंबडा धरण हे यवतमाळ जिल्ह्यातील बेंबडा नदीवर आहे, म्हणूनच याला बेंबडा नाव असं पडलेलं आहे, ठीक आहे? तर हे यवतमाळ जिल्ह्यातील सगळ्यात मोठे धरण आहे आणि याला टोटल 16 दरवाजे आहे आणि हे दरवाजे 2 ते 4 दिवसाआधी ओपन करण्यात आले होते। 50 ते 60 सेंटीमीटरचं काहीतरी याने हे दरवाजे ओपन करण्यात आले होते आणि याची न्यूज मी माझ्या यवतमाळ सिटी इंस्टाग्राम पेजवर दिलेली आहे। म्हणून मी तुम्हाला वारंवार म्हणतो की माझ्या यवतमाळ सिटी इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। मित्र, सगळ्यात आधी हे बेंबडा डॅम 1983 मध्ये बनवण्यात आलं होतं आणि तेव्हा फक्त 50.76 कोटी रुपये लागले होते, पण तेव्हापासून आत्तापर्यंत या डॅमला 3 वेळा सुधारणा करण्यात आली। 2008-2009 मध्ये या डॅमला तब्बल 2176.28 कोटी रुपयांचा खर्च लागला आणि आता चौथ्यांदा सुद्धा त्याचा जे आहे सुधारणा करण्यात होऊ शकते। आता तुम्हाला इकडून खालून एक असा जो डांबरी रोड दिसत असेल मित्र, हा डांबरी रोड सरळ आहे ना तिथे त्या डॅमला कनेक्ट होतो आणि तिथे जे सिक्युरिटी गार्ड वगैरे ठेवून म्हणजे सिक्युरिटी गार्ड वगैरे असतात, ज्यामुळे तुम्ही डॅमवर जाऊ शकत नाही सध्याच्या परिस्थितीला, कारण आता पाणी वगैरे खूप जास्त आहे आणि 4 ते 5 दिवसाआधी जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की याचे दरवाजे सुद्धा उघडण्यात आले होते आणि आपला यवतमाळ सध्या ऑरेंज अलर्टवर आहे, ठीक आहे? इथे काड्या वगैरे अशा लावलेल्या आहे बघा। आपण इकडून असं आलेलो आहे, इकडून आल्यानंतर तुम्हाला राईट हँड साईडला तुम्हाला इकडे दूर जाता येते, काही हरकत नाही, समोर पाणी आहे, इथे राहून तुम्ही असा देखावा बघू शकता। परंतु लेफ्ट हँड साईडला तुम्हाला इकडे जर जायचं असेल, बेंबड्याच्या डॅमवर जायचं असेल तर डॅमवर जाता येणार नाही। मी तुम्हाला झूम करून पुन्हा एकदा दाखवून देतो, हे बघा इथे तुम्हाला जाता येणार नाही कारण मधात अशा इथे काड्या लावलेल्या आहेत। तर मित्रो, आता आपण वरून पूर्ण माहिती घेतलेली आहे, वरून आपण पाहिलं कशा पद्धतीचा। आता आपण थोडं इकडे जाणार आहे, कारण इकडल्या साईडला मेन गेट्स वगैरे आहे, तर तिकडे गेटवर जाण्याची म्हणजे त्या डॅमवर जाण्याची तर आपल्याला परवानगी तर मला नाही वाटत मिळणार, बट जाऊन चेक करूया।
जर दिली तर खूप चांगली आणि नाही दिली तर ऑफकोर्स काही फरक नाही पडत, कारण आपण खालच्या साईडला म्हणजे इकडल्या साईडलाच तुम्हाला एक बाजूने हा बघा हा रोड जर जात आहे, हे बघा ही गाडी आली आहे, या रोडनं आपल्याला सरळ जायचं आहे आणि आपल्याला बेंबेडाच्या समोरचा भाग जो आहे ना तो आपल्याला पाहायला मिळणार आहे, तो सुद्धा आपण पाहूया. पण पहिले आपण या गेटपर्यंत जाऊया. गेटपर्यंत जर आतमध्ये आपल्याला जर व्हिडिओ वगैरे जर घेऊ दिला तर खूपच चांगलं. तर मित्र हे बेंबडा डॅमचे इथे तुम्ही बघू शकता, हा प्रतिबंधित एरिया आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा पाणी वगैरे नसते तेव्हा लोकांना ज्या आतमध्ये इथून या गेटच्या समोर जाता येतं, परंतु आता पाणी वगैरे खूप जास्त आहे त्यामुळे तुम्हाला आता आतमध्ये जाता येत नाही. तुम्ही इथून बाहेरूनच बघू शकता या डॅमवर तुम्हाला जाता येतं जेव्हा पाणी नसते तेव्हा, परंतु सध्या पाणी जास्त असल्यामुळे तुम्हाला आता जाता येणार नाही. तर मित्र बेंबडा डॅम बनवण्याचं मुख्य कारण होतं इरिगेशन, हायड्रोलिक, इलेक्ट्रिक, म्हणजे इथून जे वीज निर्मितीसुद्धा होते, पिण्याच्या पाण्यासाठी आणि वॉटर सप्लायसाठी याचा वापर केला जातो. तुम्हाला हे दिसत असेल की काही या प्रकारचे मीटर बनवलेलं आहे. जेव्हा मित्र हा डॅम भरत येतो इथपर्यंत, जेव्हा मीटरपर्यंत पाणी चढतं तेव्हा मित्र काय होतं की जे आहे दरवाजे उघडले आहेत तिथे. तर मित्र आता आपण वरून आलेलो आहे डॅम बघून, आता आपण जाणार आहोत दरवाजांच्या साईडला. बेंबडा डॅमचे जे दरवाजे आहे त्या साईडला आता आपण जाणार आहे. तर डॅमच्या खाली उतरल्यानंतर तुम्हाला इकडल्या साईडनं असं सरळ जायचं आहे आणि तुम्ही गाडीनं सुद्धा जाऊ शकता, गाडीसुद्धा तिथपर्यंत जाते. तर हे बघा मित्र काही या प्रकारे समोरच्या साईडला म्हणजे फ्रंट साईडला आपण आलेलो आहे, जिथे आता मित्र आपण दरवाजांसमोर आहे. तर मित्र पाणी जास्त नसल्यामुळे आता आम्हाला इथे आतमध्ये एंटर करायला मिळत आहे. जर खूप जास्त पाणी वाढलं तर इथं ऑलरेडी एक बॅनर लागलेला प्रतिबंधित क्षेत्र, आणि तुम्हाला हे रेल्वे क्रॉसिंगवर ठेवल्यासारखे जे आडवं असते ना ते सुद्धा इथे बंद करण्यात येते. म्हणजे पाणी जर जास्त आलं तर इथे सुद्धा एंट्री मिळणार नाही. म्हणून मी रिकमेंड करत आहे की जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुमच्या मित्रांसोबत फॅमिलीसोबत एकदा नक्कीच जाऊन या. खूप जास्त जबरदस्त असं हे बेंबडा डॅम आता भरलेला आहे. तर आता मी यामध्ये काही जास्त बोलणार नाही, काही सिनेमॅटिक शॉर्ट्स वगैरे मी बनवण्याचा प्रयत्न केला आहे मोबाईल थ्रू. जर तुम्हाला आवडले तर नक्कीच सांगा आणि हो मला कमेंटमध्ये सांगा की मी ड्रोन घ्यायला पाहिजे का नाही, कारण मी ड्रोन घ्यायचा विचार करतो आहे, ज्यामुळे तुम्हाला आणखी चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओज आणि चांगल्या लेंदी व्हिडिओज तुम्हाला मिळेल आणि खूप जास्त असे जबरदस्त असे हे राहील. तसं मी एक ड्रोनची क्लिप ॲड केलेली आहे आणि त्याचं प्रॉपर क्रेडिट जे आहे ड्रोनवाला यवतमाळचं जे इंस्टाग्राम पेज आहे त्याला मिळतं. ठीक आहे. तर मित्र बेंबडा प्रकल्पावर एकदा तरी नक्की या. यावर्षीच्या पाणी जर जास्त झाला तर इथे येणं एंट्री बंद राहते, तुम्हाला तिथूनच वापस जावं लागेल. म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फॅमिली सोबत एकदा तरी नक्की या आणि तो व्हिजिट करा, कारण खूप जास्त सुंदर असं हे लोकेशन आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा नक्की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. दाखव इकडं रमेश. तर मित्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो तुमच्या मित्रांसोबत, फॅमिली सोबत, मित्र मैत्रिणीसोबत का होईना पण एकदा तरी या बेंबडा प्रकल्पावर, या बेंबडा डॅमवर मात्र नक्की या. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल सेट करा आणि हो यवतमाळ सिटी इंस्टाग्राम पेजला फॉलो करणे मात्र विसरू नका. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. तर या व्हिडिओ मध्ये बस इतकंच. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत मित्र बाय बाय.